हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक। आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे। पुन्हा एकदा एक्झिबिशनची व्हिडिओ घेऊन आली आहे, ती देखील वसई मधील पारनाका येथील। लास्ट टाइम आपण जी व्हिडिओ बनवली होती सुकृतींद्र हॉल, जो वसई मध्ये आहे पारनाकाच्या अगदी बाजूला, तिकडची ही व्हिडिओ आहे। मागच्या वेळेस गणेशोत्सव स्पेशल असा एक्झिबिशन लागला होता, आता खरेदी महोत्सव चालू आहे। काल संध्याकाळी म्हणजे 10 तारखेला ह्या खरेदी महोत्सवाचे उद्घाटन झाले। हा खरेदी महोत्सव 10 ते 14 सप्टेंबर ह्या कालावधीत चालू असणार आहे। खूप छान आणि सुंदर असे इथे स्टॉल लागले आहेत, नक्की विजिट करा। चला तर मी तुम्हाला स्टॉलचे रिव्ह्यू देणार आहे। मागच्या एक्झिबिशन मधले सुद्धा बरेचसे स्टॉल इथे अवेलेबल आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगळे स्टॉल इथे लागले आहेत। सो मी सगळ्याचे तुम्हाला रिव्ह्यू देते। माथेरान चप्पल स्टॉल ह्या वेळेस सुद्धा अवेलेबल आहे आणि ह्यांच्याकडे खूप युनिक अशी चप्पल्स तुम्हाला बघायला मिळतील। वेगळ्या प्रकारचे शूज अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि ही चप्पल तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत। ही प्युअर लेदरची चप्पल आहे आणि खूप सुंदर आहेत, नक्की येऊन खरेदी करा। 14 तारखेपर्यंत हा महोत्सव चालू असणार आहे, त्यामुळे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही नक्की विजिट करायचा प्रयत्न करा। लहान मुलांपासून आहे, छोटे मुलांपासून। मोठ्यांचे पण आहेत का? मोठ्यांचे पण आहेत, मोठ्यांचे पण आहेत। काय रेंज आहे याची? हा 800 ला 800। ओके। हा वेगळा पॅटर्न आहे, हा जॉइंटेड पॅटर्न आहे, टायर्ड पॅटर्न। ओके। त्याच्यामध्ये पण साईज आहे, कलर आहे, प्रिंट आहे। पारंपरिक पद्धतीने बनवलेले अगदी प्युअर तूप तुम्हाला इथे खरेदी करता येईल। नमस्कार, माझं नाव चेतन चव्हाते। आमच्या प्रोडक्टचं नाव आहे आरुषी शुद्ध साजूक लोणकडी तूप। हे साताऱ्याला आपण बनवतो पूर्णपणे। तूप बनवताना जो खवा उरतो त्या खव्यापासून पेढे बनवले आहेत, ते पेढे सुद्धा तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहेत। अगदी प्युअर आणि शुद्ध असे हे पेढे आहेत। एसके क्रिएशन म्हणून इकडे आणखीन एक स्टॉल आहे ताईंचा, त्यांच्याकडे छान प्युअर असे कॉटनचे कुर्तीज अवेलेबल आहेत। तसेच त्यांच्याकडे नवरात्र स्पेशल घागरा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। अगदी लाईट वेट आणि खूप सुंदर असा हा घागरा आहे। भरपूर सारे युनिक आणि वेगळे असे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत। इकडे मी एक छान बॅगचा स्टॉल बघितला, त्यामध्ये इतक्या सुंदर बॅग्स आहेत। ह्या सगळ्या काश्मीरी पॅटर्न मधल्या बॅग आहेत, ह्या हाताने बनवलेल्या आहेत, खूप सुंदर आहेत। त्याचप्रमाणे भरपूर सारे कॉटनचे कुर्तीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत, तुम्ही ते खरेदी करू शकता। त्याचप्रमाणे मागच्या वेळेसारखाच छान असा इथे हा भांड्यांचा स्टॉल लागला। इथे तुम्हाला लोखंडी तसेच स्टीलची भांडी मिळतील आणि ह्यामध्ये मी युनिक अशा मोरल्या बघितल्या, त्या तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवून सुद्धा यूज करू शकता। त्याचप्रमाणे किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवून नारळ खिचण्याची खिचणी सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, ती सुद्धा सुंदर आहे। त्याचप्रमाणे अखंड ज्योतचे जे दिवे असतात ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत, खूप सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता। पंचवीस प्रकारचे विदाउट शुगरचे होममेड लाडू तुम्हाला इथे मिळणार आहेत। अन्नपूर्णा द सारिकास किचन ह्या स्टॉलवरती त्यांचे रेट्स तुम्हाला इथे मी देते। लास्ट टाइम त्यांची व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केली होती, ती व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला नक्की विजिट करा। पुन्हा एकदा तुम्हाला कोकणाचा मेवा इथे खायला मिळणार आहे। भरपूर प्रकारचे कोकणाचे पदार्थ जे असतात ते इथे तुम्हाला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे इथे तुम्हाला रेडीमेड पीठ मिळणार आहेत। घावण पीठ, आंबोळी पीठ ही सगळी रेडीमेड पीठ तुम्हाला इथे मिळणार आहेत। त्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आणि तुम्ही ते बनवू शकता। थालीपीठ पीठ सुद्धा आहे। कोकणात मिळणारी कडधान्य सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। त्यामध्ये वाल आहेत, कडवे वाल जे असतात ते आखे कुळीत मिळतील तुम्हाला इथे।
अशा प्रकारचे खूप सारे इकडे पदार्थ आहेत. इथे मिरच्या मिळतील सुकलेल्या, त्याचप्रमाणे आंबावडी, फणसवडी ह्यासुद्धा पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो नक्की विजिट करा. खूप प्रकारची लोणची आहेत. लोणची बघितली की तोंडाला पाणी येतं. त्याचप्रमाणे कोकण स्पेशल खोबऱ्याची वडीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. सो नक्की विजिट करा. छान असा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला आर्टिफिशियल दागिन्यांचे सुद्धा स्टॉल्स मिळणार आहेत. खूप सारे छान छान वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. युनिक अशा ज्वेलरीज तुम्हाला इथे मिळतील. खूप सुंदर आहेत. खूप छान दिसतात. म्हणजे तुम्ही पार्टीवेअर साडीवर पण घालू शकता. कॉटनच्या साडीज आजकाल खूप ट्रेंड आहे ना. राईट. त्याच्यावर पण हे छान दिसतं. कोणत्या वाला? हा रेडवाला दाखव. ह्याची काय प्राइस आहे? 350. ओके. सुंदर आहे. जर्मन सिल्वर आणि कुंदनमध्ये आहे. ओके. हा ब्लॅक नाही पडत. तुम्ही कितीही वर्ष वापरणार ना, पॉलिश ॲज इट इज राहतं त्याचं. हे सगळं नवरात्रीसाठी कलेक्शन आले. पुन्हा हे असे हो पॅटर्न्स, हेअर एक्सेसरीज आहे केसाला लावण्यासाठी. ओके. छान आहे. वन स्माइल चिल्ड्रन्स चॅरिटेबल ट्रस्ट ही ट्रस्टसुद्धा इथे अवेलेबल आहे. तुम्हाला जर काही डोनेट करायचं असेल तर तुम्ही स्वहस्ते डोनेट करू शकता. लहान मुलांची ट्रस्ट आहे. नक्की तुम्हाला शक्य असेल तर नक्की मदत करा. केमिकल न वापरता केलेले ब्युटी प्रोडक्ट इथे तुम्हाला मिळतील. ह्याच्यामध्ये सोप आहेत, फेस वॉश आहेत, वेगवेगळे हर्बल ऑइल्स आहेत, त्याचप्रमाणे स्क्रबर आहेत. गव्हापासून बनवलेली होममेड बिस्किट्स इथे अवेलेबल आहेत आणि खूप छान व्हरायटीजमध्ये आहेत. च्या गार्डनसाठी इथे छान असं तुम्हाला ऑर्गॅनिक खत मिळणार आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला भाज्यांचे वेगवेगळे ऑर्गॅनिक सीड्ससुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या बागेमध्ये हे तुम्ही उगवू शकता. ऑर्गॅनिक आहेत आणि खूप छान इझिली उगवतील. मी कीर्ती किरण पोपटकर. माझा विघ्नहर्ता एंटरप्राइजेस पापडचा बिझनेस आहे. माझ्याकडे आता सध्या उपवासासाठी साबुदाणा पापड आहेत, साबुदाणा बटाटा पापड आहेत, हे मेथी पापड आहेत तांदळामध्ये, हे इकडे मक्याचे पापड आहेत, लसूण पापड आहे, रेड चिली पापड आहे आणि नाचणी पापड आहेत आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याकडे साबुदाणा बटाटा पूर्ण पापड वेगळा येतो, तो आहे. नॉर्मली आपण घरात होममेड बनवतो तशामध्ये पण आहे. त्यानंतर बटाटा चीज पापड आहे. भरपूर अशा व्हरायटी आहेत.
आणि तुम्ही ते कसं देता, म्हणजे डिलेवरी वगैरे करता? ऑनलाईनही आपल्याकडे डिलेवरी होते आणि जर कोणाला पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9324130191. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कोणतीही जेवढी पापडाची व्हरायटी आहे तेवढं सगळं व्हॉट्सअपला पाठवून जाईल आणि तुम्हाला काय पाहिजे ते पापड पाठवून देईल ऑनलाईन. कंझ्युमर सेंटर इव्हेंट्स आणि खरेदी महोत्सव. आपण आहोत वसई पार नाका, वसई पश्चिम पार नाका सुकृतींद्र हॉलमध्ये आणि 10 ते 14 सप्टेंबर असं 5 दिवसांसाठी आपण खरेदी महोत्सव आयोजित केलेला आहे. तर मी तुमच्या चॅनलद्वारे सगळ्यांना विनंती करेन की ग्राहकांनी जरूर भेट द्या. बरेच वेगवेगळे स्टॉल्स आहेत नेहमीपेक्षा, तर सगळ्यांनी जरूर भेट द्या. थँक्यू.